समुद्रावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला वहिनी उघडताना दा नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. भूमी प्रीमियम टॉवर सेक्टर 34 खारघर या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या सौ मेघा मिलन जयकर यांना भेटून आजच्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत. खारघर किती बदललं आहे ना, किती उंच उंच मनोरे दिसू लागलेले आहेत आणि या ठिकाणी खूप छान वातावरण आहे आणि त्यातच निसर्गाचा सुद्धा चमत्कार हा सुरूच असतो. ऋतू ज्यांची आपण वाट बघत असतो, म्हणजे कधी उन्हाळा असतो, कधी पावसाळा असतो आणि आता तर थंडी सुरू झाली. यावेळेस जरा थंडी पण ना उशिरा पडते असं प्रत्येक घरात चर्चा सुरू आहे. रोज प्रत्येकजण म्हणतं ना अजून थंडी आली नाही. त्या थंडीलाही आता विनंती करूया, बाबा लवकर घरी ये आणि सुखद गारवा दे, कारण त्या गारव्याची गरज आहे. आता आपण जाऊन भेटूया जयकर कुटुंबाला आणि आपल्याकडून झी मराठीकडून जितका काही सुखद गारवा देता येईल तितका या घराला देण्याचा प्रयत्न करूया. थंडी लवकर येवो ही प्रार्थना करून सुरुवात करूया आजच्या गप्पांना. घेतो हे नंतर घेतो. हा ते हात त्याला हात लावल्याबरोबर टेन्शन आलं मला. ओके चालेल. आता उखाणा घ्या. चंद्रप्रकाशच्या आकाशात प्रतिबिंब पडते पाण्यात. मिलनचं नाव घेते. मिलनचं नाव मिलनचं नाव घेते आदेश बांदेकर भाऊजींच्या वहिनींच्या मेळ्यात. बरं मला सांगा, तुम्ही बोलताय आणि तुम्ही लिपसिंग घालवताय. काय करेक्ट साधलंय दोघांनी. या कोण? ही माझी काकू. काकू नमस्कार. समर्थ थँक्यू. कारण किती हे माझे मिस्टर मिलन जयकर आहेत. हो नमस्कार. बर द्या ओळख करू. मिलन जयकर माझे मिस्टर. नमस्कार. ही अधिका जयकर माझी मुलगी. हा माझा मोठा मुलगा सिद्धेश जयकर. आणि हे माझे धीर आहेत. नमस्कार. संजीव कोरडे. नमस्कार. ही माझे काकू शीला समर्थ. या सगळ्या माझ्या महिला मंडळ आहेत. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. माझ्यासाठी सुरुवात करूया आजच्या गप्पांना. आदेश बांदेकर येणार म्हणून सगळ्या वहिनी आहेत आनंदात. सुधीरावांचं नाव घेते असं काय म्हणतात. त्यांची आजी सुद्धा येते धावत मैदानात. ताजमहल बांधणारे कारागीर होते कुशल. राकेशचं नाव घेते होम मिनिस्टरसाठी स्पेशल. नमस्कार. नमस्कार. आवाज का कमी झाला? नमस्कार. टेन्शन आलं थोडं. आता का टेन्शन आलं? लाईट नव्हती. तुमचा जाऊ मी? नाही नको ना. कुठलं बालपण? मुंबईचं. मुंबई मालाड. मुंबई मालाड मध्ये तिकडे बालपण गेलं. कोण कोण होतं घरी? वडील होते. आई तर नव्हती. म्हणजे समज आली तेव्हा आई नव्हती. 7 वर्षाची होती ते आई गेली. मग तुम्ही किती जण मग तेव्हा घरी? मी एकटीच. म्हणजे तुम्ही एकुलते? बर. आणि वडील होते. वडिलांनी सांभाळलं, मोठं केलं वडिलांनी. पण प्रत्येक वेळेला जेव्हा आई हा विषय येतो तेव्हा खूप मिस करत असाल ना? येतोच. पण मला आई आहेत, अजूनही आहेत मला आई. माझ्या आईत म्हणजे त्या माझे गुरु, त्या माझ्या आई आहेत. आज त्यांनी वारंवार माझ्या प्रत्येक ह्याच्यात त्या उभ्या राहिल्या. म्हणजे माझी आई बनून उभी राहिली. म्हणजे मी आईला मिस नाही करत. माझी आई गेली असं मी कधीच म्हणत नाही. माझी आई आहे. बाबा काय करायचे? बाबा होते आर्ट डायरेक्टर होते फिल्म लाईन मध्ये. अच्छा, तुम्ही म्हणजे फिल्म इंडस्ट्री मधले. बरं, मग बाबा काय करायचे? आर्ट डायरेक्टर. आणि मग तुम्ही शिक्षण वगैरे सगळं मालाडमध्येच? हा, मालाडमध्ये. उत्कर्ष स्कूल, उत्कर्ष शाळा. कॉलेज पुढे पाटकर कॉलेज गोरेगावचं पाटकर कॉलेज. असा प्रवास सुरू झाला. बरोबर की नाही? आणि तुम्ही पहिल्यापासून अशा शांत स्वभावाच्या? नाही, शांत नाहीये. खोटं नाही सांगा, मी शांत नाही. एक मिनिट. तुम्ही शांत स्वभावाच्या का असं म्हटल्यानंतर तिकडे जे काही एक्सप्रेशन झाले ना ते फार छान होते. हो, कारण माहितीये त्यांना शांत नाहीच आहे. बरं, त्यांना आधी बोलूया काही. असं चालेल. तुम्ही या. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? बॉम्बे.
चर्चगेट. चर्चगेट मुंबई. बरं मी यांचा स्वभाव शांत असं म्हटल्यानंतर इतके गोड तुम्ही कसे काय हसला तो? त्या हसण्यामध्ये बरंच काही दडलेलं होतं. तर काय म्हणजे ते लग्नाच्या आधी जे मला तेव्हा आता त्याचे स्वभाव शांत आहे. लग्नानंतर माझ्या ते शांत हा म्हणतात- प्रश्न निघून गेलाय. ते काय म्हणतात त्या हत्तीचे दाखवायचे दात आणि काय म्हणतात खायचे दात ते वेगळे आणि हत्तीचे दाखवायचे दात वेगळे. हा नेहमी मला पण खरंच आहे. हे तुम्हाला कसं माहित? हत्तीला बघितलंय मी. पण माझ्या अच्छा, दाताचं माझ्या नाही, दाताचं मला वाटलं हत्तीबद्दल म्हणताय की काय नाही, तुम्ही? माझ्या दातांचं म्हणते. हो का? काय हो असं म्हणता तुम्ही? त्यावेळेला ह्या वेगळ्या वागायच्या. हा तेव्हा शांत वागायचे ना. हो हो पण तुमची कारण की आमचं लव्ह मॅरेज आहे. आता हळूहळू हत्ती एंटर करू लागलेला आहे. तुमचं बालपण कुठलं? चर्चगेटला होतं. माझ्या चर्चगेट. स्कूलिंग स्कॉलरमधून होतो मी. बरं. आणि ह्याच्या हिंदुजामधून ग्रॅज्युएशन केलं. अच्छा ओके. आणि मग तुमची भेट कधी? मी मेडिकल रॅप करून काम करायचो सिग्मामध्ये. सिग्मा. आणि हे डॉक्टरकडे इंटर्नशिप करायचे. तुम्ही काय करायचं? चाइल्ड सायकोलॉजी मला म्हणजे मुलांचं सगळी माहिती याची पाहिजे होती म्हणून मी चाइल्ड सायकोलॉजीचा कोर्स करायला सांतावलीला डॉक्टर के.सी. गुप्तांकडे होती. बरं केलं. हे आले मेडिकल रेप म्हणून तिकडे आले. वर्षभर येत राहिले, यायचे, कॉल करायचे, निघून जायचे. शेवटी त्यांची बदली म्हणजे दुसऱ्या ठिकाणी त्यांचं जाणं होतं. त्यावेळेला माझ्या बॉम्ब टाकून गेले. आय एम इंटरेस्टेड इन यू असं बोलून गेले. असं बोलून गेले. का गोळ्या घेत नव्हते का डॉक्टर तुमच्या? पण तुम्हाला असं का वाटलं की या कधीतरी तुम्हाला हो म्हणतील असं का वाटलं? त्याच्यासाठी कुठली गोळी वेगळी घ्यावी लागली नाही ना? नाही ते वेगळं. कसं काय म्हणजे यांना काय गोळी दिलीत? यांना म्हणजे त्यांना बोलता बोलता सगळं काय काय आवडते, पिक्चर बघतात, सगळं काय प्रोग्राम, टीव्हीचे प्रोग्राम कोणते बघतात. मग मला विचारते तुम्ही काय असं म्हणलं मला वेळच नसतं पिक्चर बघायला. माझं तुम्ही बघता येतात किंवा पण तेव्हा माझ्या डोक्यात नाही आलं ह्यांच्या मनात असं आय एम इंटरेस्टेड इन हा शेवटचा डायलॉग असेल. नाही. मग मन सांगितलं मी नुसतं तुम्ही जर इंटरेस्टेड इन म्हणजे कशा बाबतीत शेवटपर्यंत जर इंटरेस्ट दाखवत असाल तर मी माझ्या बॉसना सांगते कारण ते मला सर्व काही होते आणि माझ्या बाबांना सांगते. हे दोन माझे मोठी माणसं माझ्यासाठी. मी त्यांनी जो डिसिजन देते तो मला फायनल आहे. ओके म्हणाले. मग काय हो बरोबर आहे. मी त्या बाबाला एक भेटायला गेलो. पण मला तुम्हाला विचारायचंय की तुम्ही अनेक डॉक्टरांकडे जातो. हो बरोबर. अनेक काय म्हणजे मीच का? हा मग विचारूया ना की अशा बऱ्याच ठिकाणी ठेवून ठेवल्या होत्या. नाही मी तेच म्हटलं म्हणजे तुम्ही प्रत्येकाला विचारलं का? हे विचारलं ना. काय झालं का असं याच का? आता ते योगायोग बोलू शकतात की काही बोलू की मला आवडली. पण हे मला सांगावं की लग्न झालं तेव्हाची तुमची परिस्थिती, आजची सगळी असलेली परिस्थिती, या सगळ्यामध्ये यांच्याबद्दल सांगायचं झालं तर तुम्ही काय सांगा? परफेक्ट वाईफ बोलू शकतो. हो 100%. आजच्या या प्रगतीचं श्रेय तुम्ही यांना द्याल? 101%. म्हणजे आपण बोलतो अर्धांगिनी ते फॅक्ट आहे. तुम्ही भाग्यवान आहात. हो हो 101. त्या डॉक्टरकडे तुम्हाला जायला मिळालं म्हणून. हो हो म्हणूनच ना. म्हणजे काय आता हे इतकं कौतुक करतायत किंवा तुम्हाला श्रेय देत आहेत, कसं वाटतं ऐकून? कारण दोघांनी एकमेकांना साथ दिली. आम्ही कोणीच नव्हतं त्यावेळेला. आम्ही बराच काही दिवस बघितले एकत्र केले, काढले. सुरुवातीचे चांगले दिवस, खूप चांगले दिवस म्हणजे नोकर चाकर हे. त्याच्यानंतर मी नोकर चाकर झाले कोणाकडे. सुरुवातीचे माझ्या घरात नोकर चाकर होते, 5-5 असा नोकर होते आणि नंतर मी कोणाकडे नोकरी केली म्हणजे मी कोणाची तरी नोकर झाली, मी कोणाची चाकरी केली नंतर. आणि आता मी खरंच सुखी आहे माझ्या मुलांवर, माझ्या कुटुंबासमेत मी खूप सुखी आहे. मी असं सांगेन माझ्यासारखं सुखी कोणी नाही. खूप सुखी आहे. आणि हे सुख आणि हे माझ्या बाप्पाचं, माझा आशीर्वाद माझ्याकडून, बाप्पाचे खूप आशीर्वाद आहे माझ्या. हे बघा आता फक्त हसायचं, चेहऱ्यावर आनंद ठेवायचा. हसतेच पण कधीतरी इमोशनल असेल म्हणजे होणारच ना, मला माहिती आहे ना. कधी नको आचरे प्रश्न विचारतात. मी काय विचारलं? माझ्या अशा बाजूला उभ्याच असतात मागे गंगा जमुना दोघी. पण मी कधी विचारलं काय तुम्हाला? मी काहीच विचारलेलं नाहीये. 15 मिनिटांनी ह्या गप राहतील आणि माझ्या सुरू होतील आता गंगा जमुना असं वाटायला लागेल. आणि आता यानंतरच्या टप्प्यावर लक्ष्मी किती मिळणार ते बघूया या माऊलीला. आणि त्यासाठीचा हा खेळ एक वजनाचा काटा आणि त्या वजनावर सांगतो तेवढं वजन गोळा करणार का बघूया. वजनाचा काटा समोर आहे आणि आता जेवढं वजन सांगणार तेवढं गोळा करायचंय. हा किती वर्ष झाली लग्नाला? 27 वर्ष. चला 27 वर्ष म्हणजे 27 2 आणि 7 9 चांगला आहे ना? या माझा लकी नंबर. काय सांगता? नक्की लक्की.
चला मग 9 माझी 9 बर्थडे 9 9 मी पण 9 ते पण 9 9 व्हेरी गुड. मग आपलं एक 999 ग्रॅम वजन गोळा करणार का बघूया. जाऊ 2 मिनिटाची वेळ जाऊ? सुरू झाली. हो असं इथे बसायला लागेल तो. हा, घ्या. घ्या घाला. 1 मिनिट पूर्ण झालेलं आहे. 1 मिनिट पूर्ण झालं. तुम्ही नाही तुम्ही पाठी सगळं तुम्ही नाही. 50 30 सेकंद राहिलेली आहे. 30 सेकंद राहिली. 30 सेकंद थांबा. थांबा. 20 सेकंद राहिलेली आहे. शी देवा देवा गणपती बाप्पा काय करते देवा. एक मिनिट 59 सेकंद 0.56 म्हणजे बघा किती राहिली होती. अगदी काही क्षण राहिलेलं असताना हे वजन झालेलं आहे. व्हेरी गुड अभिनंदन. त्यामुळे आता बघूया 1 2 सगळ्या 6 वाटा त्याच आहेत. बंचच आणलं. चला जरा आकार वेगळा आहे म्हणून या 2 पैकी 1. ही जरा एक डिझायनर आहे म्हणून 2. हे 1 2 ही मोठी आहे 3 4. हे सगळे चमचे वेगळे असते तर चाललं असतं ना. 5. आपण सोन्याच्या वस्तू असतो त्या जप्त करतो. 9 10 आणि 11. 11 गुणिले 200 2200 रुपयाचं बक्षीस वहिनीला मिळालं. थँक्यू धन्यवाद. नमस्कार. बरं तुम्ही पटकन सांगा आता मला की मिस्टरांनी स्वभावामध्ये एक गुण बदलायचा असेल किंवा एक गोष्ट बदलायची असेल तर ती कुठली बदलली पाहिजे. हे वजन कमी करायचं. संवाद नाही. मी डाव्या काय सांगते की मी मॉर्निंग वॉकला ते थोडंसं इथे चाला, जेवले ते इथे चाला एवढंच सांगते मी. माझं थोडंच आहे का की तुमच्या फायद्यासाठी सांगते मी. बरोबर आहे. पण कसं आहे त्यांचं तुमच्यावर इतकं प्रेम आहे त्यांनी एक नवीन योजना आखलेली आहे. ते इथून तुम्हाला चालताना बघतात पण ते काय बारीक नाही. हो म्हणजे ते अर्धांगिनी ना माझ्यापर्यंत ते करून घेते ती. असं चालतं पण जरा का. स्वतः चांगली गोष्ट सांगतायत. शक्य झालं तर मनावर घ्या. हो बरं आणि यांनी काय स्वभावात बदल केला पाहिजे. ओढायच्या कमी करायला पाहिजे. हा ओढायच्या कमी करायला पाहिजे. ओरडायचं मला वाटलं ओढायचं कमी करायला. घाबरलो. ते म्हणणं मराठी येते त्यांचं. नाही. आता तुम्ही सगळ्यांनी यांच्याबद्दल सांगा. सगळ्या मैत्रिणी मगाशी बोलू पाहत होत्या तर तुम्ही सांगा. बोलू शकता. व्हेरी कोऑपरेटिव्ह. हो का. बिझनेसला हात देणारी बेस्ट लेडी. हो सर्वांच्यावर सारखे ते प्रेम करतात. सगळ्यांना सांभाळून नेतात. वेळेवर म्हणजे ते मदत करतात. आंटी खूप जोवेल नेचरची आहे आणि स्वतः मदत करतात. आणि जेव्हा काय पाहिजे ते आहे. काही पण मदत असलं रात्री पण असलं ते मदतला आहे. मदतीला धावून येणार. अरे वा किती छान. बरं आता हे अभिनय करणार आहेत दोघेही. मराठी चित्रपटाच्या नावाची ऍक्टिंग करणार आहेत आणि तुम्ही ओळखायची आहे. ऍक्टिंग करायची आहे आणि ओठांची हालचाल करायची नाही. वेळ सुरू झाली. बोलायचं नाही. घर घर आई गावी फॉरेनची बाटली नाही मामाचं गाव. हे घर बोलायचं नाही. सोसायटी शहर शहर 10 शहर घर 9 शहर लिहू 8 7 शहर काय बॉम्बे 5 बॉम्बे 4 मुंबई टू गोवा मुंबई टू गोवा मुंबई पुणे मुंबई. शेवटचं 1 सेकंद शिल्लक होता आणि मुंबई पुणे मुंबई मुंबई गोवा गोवा मुंबई मुंबई. अभिनंदन. झी मराठी कडून हे मोत्याचे झुमके तुम्हाला मिळाले. आता मराठी गाणं ओळखायचं.
मोर. फुलं पाखरू. नाचरे मोरा. नाचरे पक्षी. छान दिसते. फुलपाखरू नाही गाणं. गोरी गोरी छान. नटरंग. नाही पिक्चर नाही ना, गाणं आहे. सॉरी, गाणं. मोर. पंक्षी. मोरा नाही. 10. पंछी. गरुड. अरे बाई बाई मन मोरा. 9. 8. 7. परी. 5. 4. अरे 3. काय 2. तिला नाही येणार आहे गाणं. परी परी म्हणू. मेनका म्हणून नाही आलंच तर. आणि आता मन ओळखा. मन. मी. तू. आई. आई. गरीबाई. गरीबाई. अरे म्हण सोन्या. म्हण. आई. शिंग. बैल. आई आणि वासरू काय. आई शिंग. हे तू थांब. आई. नाही बैल. शिंग. गाय. बैल. वासरू. 10. बैल, गाय, वासरू, म्हशी. 9. म्हैस. 9. 8. 7. मारणार नाही. म्हैस म्हणून काय. म्हशी मला कुठे 3. म्हशी मला काय. 2. 1. नाही येणारी माहिती. भरवशाच्या म्हशीला टोणगा. नाव जाहीर करूया पटकन. ये इकडे. बघूया कुठली चिठ्ठी काढणार. नाव सांग तुझं. वेदिका जाधव. आणि कुठल्या शाळेत जाते तू. बालभारती पब्लिक स्कूल. हो. कितवीत आहेस. 3rd. शुभेच्छा तुला. अभ्यास करते. कशाला म्हणजे का करते अभ्यास. पास व्हायला. आई की बाबा. आई पास होण्यासाठी अभ्यास करते. मग तू पास होणार. बरं शुभेच्छा आहेत ना तुला. घे दे. नाव आहे आरती संदीप कुलकर्णी. तुम्ही का. नाव सांगा. सौ आरती संदीप कुलकर्णी. कुठे राहता तुम्ही. आम्ही शेजारच्या बिल्डिंग मध्ये सिमरन सफायर मध्ये. बरं झालं ना आज इकडे आलात. हो ना. तुम्हाला इथे आता पाहायला मी जात होती मुलीला घ्यायला तेव्हा. हा मुलीला घ्यायला शाळेमध्ये. तर मला बघितलं. हो म्हणून मी पटकन साडी बाजून पटकन आली इथे. मला आता फिरायलाच नको कुठे. बरं शुभेच्छा. घरी कोण कोण असतं. माझे सासू सासरे. सासूबाई कुठे आहेत. घरीच आहे. घरी आहेत. त्यांना घरी ठेवलंय. हो. सांगितलंय तुमचं जेवण. हो त्या समोर बघतात बाल्कनी. कुठून दाखवा. तिकडच्या बाल्कनी. कुठे हात दाखवतील का. अरे हात दाखवतायत का. आलंय चिठ्ठी आली. देव ठेवा पाण्यात. देव पाण्यात ठेवा. हा ओके. हा सांगितलं तर घ्या. उखाणा घे. मंगळसूत्राच्या 2 वाट्या. सासर आणि माहेरची खूण. संदीप रावांचं नाव घेते मी कुलकर्णींची सून. आणि आता दोघींनाही शुभेच्छा देऊन बघूया कोण जिंकणार पैठणी. दोघींनाही 10-10 संधी. खेळ सोपा आहे. डाव्या बाजूला एक असा उंचवटा आहे मातीचा आणि उजव्या बाजूला आपण रिंग ठेवलेले आहेत. ज्या ठिकाणी उभ्या आहेत तिथून हा चेंडू, फुटबॉलचा चेंडू हा त्या उंचवट्यावर टाकायचा आणि उंचवट्यावरून येऊन त्या रिंगमध्ये थांबला पाहिजे. दोघींना 10-10 संधी. या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. एक 2 आता तुम्ही बाहेर थांबा. तुम्ही या. सहा 3 6-1 7-2
बघा बरोबरी केली तर पुन्हा संधी मिळू शकते. 9-2. नाही बाद. 1-1 संधी. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. ही भेटवस्तू आई यांच्या तुमच्या जावयांना द्या. उपविजेत्या ठरल्या जयकर वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या कुलकर्णी वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. वा 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 वा. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, जरा जोरदार टाळ्या. बरं, तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या होम मिनिस्टर कुटुंबाकडून खूप साऱ्या शुभेच्छा. मिस्टरांना आल्याबरोबर आमचा नमस्कार सांगा आणि आजचा भाग इथंच संपवूया. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.